तर आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत की व्हेरिएबल काय आहे, व्हॉट इज द व्हेरिएबल इन जावा. तर व्हेरिएबल काय आहे की व्हेरिएबल इज अ नेम्ड कंटेनर यूज टू स्टोअर द डेटा. म्हणजे फॉर एक्झाम्पल ही एक कंटेनर आहे आणि ह्या कंटेनरमध्ये आपण आयटम टाकले. तर म्हणजे हे जे बाहेरचं बॉक्स आहे ह्याला कंटेनर, हे म्हणजे कंटेनर, आणि जे आतमधील ज्या आयटम ॲड केले तर म्हणजे आयटम लाईन दोन दोन लाईन ड्रॉ केल्यात ते ते फॉर एक्झाम्पल ती डेटा आहे. ती डेटा काय करतं आहे, ही होल्ड करतं आहे, काय कंटेनर होल्ड करतं आहे. तर दुसरं एक एक्झाम्पल पाहू आपण. ही एक बॉक्स आहे आउटर साईडचा आणि ह्याच्यामध्ये काय केलं आहे की इनर बॉक्स आहे. असे छोटे छोटे बॉक्स आहेत हे. म्हणजे जी आउटर बॉक्स आहे तो व्हेरिएबल झाला आणि ती इनर बॉक्स आहे तो एक व्हॅल्यू झाला. म्हणजे जो इनर बॉक्स आहे, कुणी होल्ड केला इनर बॉक्स? आउटर बॉक्सनी. म्हणजे जो आउटर बॉक्स आहे फॉर एक्झाम्पल ह्याच्यामध्ये तो काय झाला? व्हेरिएबल झाला. आणि जी इनर बॉक्स आहे तो काय झाले? व्हॅल्यू झाला. म्हणजे आउटर बॉक्सनी इनर बॉक्स होल्ड केलेला आहे, म्हणजे व्हॅल्यू ही बॉक्स स्टोअर करून ठेवलेला आहे. त्याला आपण काय म्हणतो? व्हेरिएबल. पण जावामध्ये असं आहे की ते डिक्लेअर करायचे, त्याचे काही रूल्स वगैरे आहेत. फर्स्ट आपण एक्झाम्पल बघू की व्हेरिएबल कसं डिक्लेअर करता येतं जावामध्ये. फॉर एक्झाम्पल इंट ए इज इक्वल टू 10 आहे. तर इंट ए इज इक्वल टू 10 आहे. तर 10 काय झाली? ही व्हॅल्यू झाली. व्हॅल्यू म्हणजे ही इनर बॉक्स झाला, करेक्ट. आणि ए काय झाला? ए म्हणजे आउटर बॉक्स म्हणजे कंटेनर. आणि डेटा, आता आपल्या एक्झाम्पल डेफिनेशनमध्ये काय होतं? स्टोअर डेटा. स्टोअर डेटा म्हणजे 10 म्हणजे डेटा आणि ए म्हणजे व्हेरिएबल, करेक्ट. तर फॉर एक्झाम्पल आता ही डेटा टाईप आहे. ही कशावर डिफाईन, म्हणजे कोणत्या ह्याच्यावर डिटरमाइन केली जाते की जी आपली व्हॅल्यू आहे त्याच्या अकॉर्डिंगली आपल्याला डेटा टाईप डिसाईड करावं लागते. सपोज जर आपल्याला नंबर डेटा फॉर्मॅट नंबर आहे, आता फॉर एक्झाम्पल 10 आहे, तर आपण इंटिजर घेतली. जर इथं इथं ABC आपण काहीतरी राईट केलं असतं तर आपल्याला काय करावं लागलं असतं? स्ट्रिंग घ्यावं लागली असती. म्हणजे व्हॅल्यूच्या अकॉर्डिंगली आपल्याला डेटा टाईप चेंज करावं लागते. तर ह्यामध्ये आपल्याला काय आहे? ए ही व्हेरिएबल आहे. आता जी ए डिक्लेअर करत होतं, आता ए ही व्हेरिएबल आहे, करेक्ट. तर हे जे काही रूल्स होतं की हे कसे डिक्लेअर करायचे, हे जे रूल्स होतं. आता पहिला रूल्स काय आहे की व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ लेटर अंडरस्कोर आणि डॉलर. म्हणजे आपण फर्स्ट रूलनी आपण कसं व्हेरिएबल कसं डिक्लेअर करू शकतो? तर फॉर एक्झाम्पल आता फर्स्ट काय आहे की स्टार्ट विथ लेटर. म्हणजे सपोज ABC इज इक्वल टू 10 हे केलं, करेक्ट. म्हणजे स्टार्ट विथ कशापासून केलं आहे आपण? लेटरने, म्हणजे ABC पासून स्टार्ट केलेलं आहे, करेक्ट. म्हणजे लेटरने स्टार्ट केलेलं आहे. म्हणजे हे एक पाहिलं. आता दुसरं काय म्हणतं आहे की अंडरस्कोर म्हणतं आहे. म्हणजे ह्याला आपण असं पण डिक्लेअर करू शकतो, अंडरस्कोर ABC. ह्याला आपण असं पण डिक्लेअर करू शकतो, म्हणजे हे पण अलाउड आहे. थर्ड काय आहे की डॉलर. म्हणजे ह्याला आपण $ABC इक्वल टू 10. म्हणजे आपण ह्याला असे वेने पण ह्याला राईट करू शकतो. तर करेक्ट. फर्स्ट रूल काय आहे की ह्याला कसं डिक्लेअर करायचं? व्हेरिएबल नेम मस्ट स्टार्ट विथ द लेटर. म्हणजे
लेटरने स्टार्ट करणार. जसं आपण पाहिलं होतं की ABC पासून स्टार्ट केलं होतं आपण, करेक्ट. सेकंड काय आहे की अंडरस्कोर पासून स्टार्ट होणार, म्हणजे अंडरस्कोर ABC दिलं हे पण अलाव करणार. थर्ड काय आहे की डॉलर म्हणजे स्टार्ट विथ डॉलर इक्वल टू 10. जर आपण डॉलरपासून स्टार्ट केलं तरी काही इश्यू येणार नाही, ते अलाव करणार. आता सेकंड काय आहे की दे कॅन नॉट स्टार्ट विथ द नंबर, म्हणजे हे नंबर जस्ट 1 मिनिट. हां, सेकंड काय आहे की दे कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर, म्हणजे आपण फॉर एक्झाम्पल इंट 1 2 3 ये असं जर डिक्लेअर केलं तर व्हेरिएबलचं नेम आपण 1 2 ए हे डिक्लेअर केलं आहे, तर हे अलाउड करत नाही, हे रॉंग आहे. हे अलाउड करत नाही, हे रॉंग आहे. कारण काय केलं आहे आपण नंबरपासून स्टार्ट केलेले आहे व्हेरिएबल नेम, त्याच्यामुळं अलाव करत नाही. थर्ड काय आहे की दे कॅन कंटेन लेटर, नंबर, अंडरस्कोर अँड डॉलर, म्हणजे जर ह्याला आता फॉर एक्झाम्पल आपण ह्याला डिक्लेअर केलं इंट अंडरस्कोर ए अंडरस्कोर बी इक्वल टू 10 केलं, तर हे अलाव करणार कारण हे अंडरस्कोर अलाव करतंय आपल्या ह्याच्यामध्ये, करेक्ट. आपण पहिला रूल काय पाहिला होता की स्टार्टिंगला अंडरस्कोर अलाव करणार. आपण थर्ड वाला रूल काय आहे की म्हणजे बिटवीन, म्हणजे कॅरेक्टरच्या स्टार्टिंगला न यूज करता मध्ये आपण कुठेही यूज करू शकतो त्याला. आता सेकंड काय आहे की इंट A1 10 हे असं पण अलाव करणार. व्हेरिएबल A1 इक्वल टू 10 हे असं पण अलाव करणार, ह्याला काही प्रॉब्लेम नाही. इंट ए डॉलर इक्वल टू 100 हे असं पण अलाव करणार, ह्याला पण काय प्रॉब्लेम नाही, करेक्ट. आपण काय केलेलं आहे आधी लेटर घेतलं त्यानंतर डॉलर दिलं, हे पण अलाव करणार, हे आपल्याला एरर देणार नाही प्रोग्राममध्ये आपल्या. फोर्थ रूल काय आहे की कॅन नॉट हॅव स्पेस, म्हणजे ज्यावेळेस आपण व्हेरिएबल डिक्लेअर करतो त्यावेळेस आपण स्पेस देऊ शकत नाहीत. स्पेस म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इंट इंट ए स्पेस बी हे असं देऊ शकत नाहीत, हे अलाउड नाही, हे रॉंग आहे. तर का आपण ए आणि बी ह्या दोन कॅरेक्टरच्या मध्ये आपण काय केलेलं आहे स्पेस दिला आहे, त्यामुळे हे अलाव करत नाही. ज्यावेळेस आपण असं डिक्लेअर करतो त्यावेळेस आपल्याला एरर देईन तो. आणि फिफ्थ रूल काय आहे की आपण ह्याच्यामध्ये जे जावाचे रिझर्व वर्ड आहेत ते आपण ॲज अ व्हेरिएबल म्हणून डिक्लेअर करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल इफ हा रिझर्व वर्ड आहे तर आपण यूज करू शकत नाही. हे 10 जर केलं हे रॉंग झालं, हे पण हे अलाउड नाही. फॉर एक्झाम्पल जर इंट स्विच ही पण रिझर्व कीवर्ड आहे तर इक्वल टू 10 केलं तर हा पण अलाउड करणार नाही, हा पण रॉंग आहे. का तर स्विच हा कीवर्ड हा रिझर्व कीवर्ड आहे जावामध्ये, त्यामुळं रिझर्व कीवर्डने आपण व्हेरिएबल नेम डिक्लेअर करू शकत नाही.
आता 6 नंबरचा रूल काय आहे की व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह. फॉर एक्झाम्पल एज आर डिफरंट. हां, तर ह्याच्यामध्ये कसं आहे की आता ह्याच्यामध्ये असं आहे, जर आपण एज इक्वल टू 10 केलं आणि इंट एज इक्वल टू 20 केलं, तर हे दोन डिफरंट व्हेरिएबल झाले. कारण केस सेन्सिटिव्ह आहे. जावा ही केस सेन्सिटिव्ह आहे. तर त्याच्यामध्ये काय होतं की सपोज इथं आपण काय केलेलं आहे, एज हे स्मॉलमध्ये दिलेलं आहे आणि सेकंड व्हेरिएबल डिक्लेअर करताना काय केलेलं आहे, स्टार्टिंग लेटर हे कॅपिटलमध्ये दिलेलं आहे. करेक्ट. तर हे दोन डिफरंट व्हेरिएबल डिक्लेरेशन झाले, म्हणजे दोन्ही एकच नाही. करेक्ट. हे झालं व्हेरिएबल रिलेटेड थेरी. तर आपल्याला एक प्रोग्राम वेनी म्हणजे प्रोग्राममध्ये कसं यूज करायचं ते एकदा व्हेरीफाय करू. तर सिम्पल एक काय करणार, मी इक्लिप्समध्ये जावा आणि इक्लिप्समध्ये गेलो आणि एक सिम्पल क्लास क्रिएट केला. क्लास क्रिएट केला की त्या क्लासचं नाव दिलं डेमो 1 आणि मला ह्याच्यामध्ये मेन मेथड पाहिजे. त्यासाठी इथं मेन मेथड मी चेकबॉक्सला अलाव करतो मेन मेथडच्या. करेक्ट. तर इथं तर एक सिम्पल आपण क्लास क्रिएट केला आहे डेमो 1 नावाचा आणि एक मेन मेथड ॲड केलेली. आता फर्स्ट रूल काय म्हणतोय आपला चेक करू. स्टार्टिंग लेटर अंडरस्कोर ABC आणि डॉलर हे 3 व्हेरिएबल आपण डिक्लेअर करू. इंट ABC इक्वल टू 10, इंट अंडरस्कोर ABC इक्वल टू 20, इंट अंडरस्कोर ABC इक्वल टू 30. तर इथं ABCच्या ठिकाणी तुम्ही काही नेम देऊ शकता व्हेरिएबलचं. तर आता मी काय करणार, जस्ट प्रिंट करणार जे व्हेरिएबल आपण डिक्लेअर केलेत ते. तर ह्याला आपण रन करू. आता आपण काय केलेलं आहे, 3 व्हेरिएबल डिक्लेअर केले. तर एक लेटर घेतलेलं आहे, स्टार्ट विथ अंडरस्कोर घेतलेलं आहे, स्टार्ट विथ डॉलर घेतलेलं आहे. करेक्ट. आता आपण ह्याला रन करू. तर बघा हे आपलं आउटपुट आलेलं आहे. करेक्ट. तर म्हणजे लेटर स्टार्ट विथ अंडरस्कोर स्टार्ट विथ डॉलर हे अलाव करत आहे. हे फर्स्ट रूल झाला. तर आता सेकंड रूल आपण बघू. दे कॅन नॉट स्टार्ट विथ नंबर, म्हणजे नंबरने आपण स्टार्ट करू शकत नाही. आता फॉर एक्झाम्पल काय करणार आपण, इंट 12a केलं तर इथं डिक्लेअर केलं याला, तर इथं एरर आलं बघा. कारण सिंटॅक्स एरर आलं, हे अलाव करत नाही, हे रॉंग आहे. कारण ह्याला आपण नंबरनी स्टार्ट करू शकत नाही. हा सेकंड रूल आहे. आता थर्ड रूल काय आहे, they can contain letters, numbers, underscore and dollar.
आता आपण इथं बघू इंट ए बी हे ऑलरेडी पाहिलेलं आहे. फर्स्ट लेटरचं जे ऑलरेडी आहे ABC फर्स्ट ऑलरेडी पाहिलेलं आहे. सेकंड काय आहे की नंबर्स. आता फॉर एक्झाम्पल आपण काय डिक्लेअर करू इंट A1 2 B असं डिक्लेअर करू. करेक्ट. हे अलाव केलं त्यांनी म्हणजे इन बिटवीन नंबर अलाउड आहे. सेकंड काय आहे की अंडरस्कोर. आता फॉर एक्झाम्पल इंट A_B करेक्ट. हे पण अलाउड केलं. थर्ड काय डॉलर. आता सपोज इंट $B 30 करेक्ट. हे तिन्ही पण त्याने अलाउड केले. करेक्ट. ह्याला जस्ट आपण काय करू प्रिंट करू. वरचं जस्ट कॉपी करू. आणि एक इथं जस्ट एक मेसेज शो करू की रूल थर्ड. करेक्ट. याला आपण रन करू. आता प्रोग्राम सेव्ह केला. राईट क्लिक करायचं रन ॲज जावा ॲप्लिकेशन. करेक्ट. तर आपलं आउटपुट आलेलं आहे. करेक्ट. आता फोर्थ रूल काय आहे की दे कॅन नॉट हॅव स्पेस. आता आपला फोर्थ रूल कोणता आहे की स्पेस अलाव करत नाही. आता फॉर एक्झाम्पल मी जर इंट A_B दिला तर हे अलाव करणार नाही कारण ह्या दोन्हीच्या मध्ये स्पेस दिला आहे. तर हे रॉंग आहे. रॉंग आहे. हे अलाउड करत नाही. करेक्ट. कारण आपण काय केलं ए कॅरेक्टर घेतलं त्यानंतर स्पेस दिल्यानंतर बी केलं तर ह्यामध्ये स्पेस दिला तर हे अलाव करत नाही जावामध्ये. आता रूल नंबर 4. हां दे कॅन नॉट यूज जावा कीवर्ड. तर हे काय तर ह्याच्यामध्ये काय आहे की जे जावाचे रिझर्व कीवर्ड ते आपण ॲज अ व्हेरिएबल नेम यूज करू शकत नाही. फॉर एक्झाम्पल स्विच इक्वल टू 10 जर घेतलं तर अलाव नाही करणार. कारण का कारण स्विच हा रिझर्व कीवर्ड आहे जावाचा. जर रिझर्व कीवर्ड असेल जावाचा तर ते आपण ॲज अ व्हेरिएबल नेम घेऊ शकत नाहीत. लास्ट व्हेरिएबल नेम आर केस सेन्सिटिव्ह. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल इंट एज इक्वल टू 40 इंट एज ए कॅपिटल केले एज इक्वल टू 50. तर ह्याला जस्ट प्रिंट करू आपण. तर ह्या केसमध्ये काय केलं फिफ्थ रूल केस सेन्सिटिव्ह आहे. तर आता एज आणि एज फर्स्ट व्हेरिएबलचं सर्व स्मॉल आहे आणि ह्याचं सेकंड व्हेरिएबलचं ए कॅपिटल आहे. तर हे दोन डिफरंट व्हेरिएबल कन्सिडर केले जातील. एक व्हेरिएबल कन्सिडर केले जाणार नाही. हे दोन डिफरंट व्हेरिएबल झालं. ज्यावेळेस आपण ह्याला रन करू दोन डिफरंट व्हॅल्यू शो करतील. बघा 40 आणि 50 हे दोन डिफरंट व्हेरिएबल. तर ह्या व्हिडिओमध्ये आपण पाहिले की व्हेरिएबल काय आहे जावामध्ये.
आणि ते कसं यूज करायचं ते आपण प्रोग्रामॅटिकली पाहिलं आहे.